नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय शहाजीराव भानुदास बळवंत यांची भिंगर ही कादंबरी आणि आज भाग 7वा. पोस्टमन चहा पिऊन निघून गेला. परबतीनं हातातलं लाईट बिल उलथं पालथं करून बघितलं आणि घरात नेहून बैजवार ठेवलं. उद्या परवा शंभूला सांगावं बिल भरायला. लाईट बिलाचा विचार करत परबती पुढं बांधावरनं विहिरीकडे निघाला तर आंब्याच्या रानातनं 4-5 गडी वर तालीतनं निघालं. सारखं वळून बघत होतं. चौघुले ढेऱ्याची माणसं होती. लवट्याचा एकच होता. त्यांना बघून परबती विहिरीवर थांबला तवर ती माणसं आलेली. काय परबती, निवांत वाटत? आता जन्माला आलेला माणूस निवांत असतोय का? 1000 कामं त्याच्या पुढं उभी. आता तुम्ही आलाय ते काय सुखासुखी आलाय? काहीतरी आणला असेलच की. म्हणजे तुला अजून ठावच नाही म्हण की. भाऊ बाळूची जत्रा आली, आपण आपल्या गावची जत्रा घेऊन जाऊया की. जायला पाहिजे. भाऊ बाळू आपला देव. मकुबाय माय अक्काचं वार आलं ना की झाड बेभान होते. धन गाडीतच आपटते. ते हाल काय बघवत नाही. तेव्हा आपली जत्रा पायीच जाऊ द्या, एसटी गाडी नकोच. काय मर्दा, जत्रा काय जवळ आहे वय? महिना लागल जायला, तवर जत्रा उलगून जाईन की. मग कसं करायचं म्हणता? वारी येत्यात, ढाल वाजत्यात, गुलाल तर पोत्यानं उधळत्यात. आपलं एक ठीक, दुसऱ्याला ताप आहे का नाही? लोक चर्चा करतायत, आपला आबा जातोय की. जायचं कारण काय? आपल्या रिवाजाप्रमाणे जत्रेला जायचं. आता माय अक्का कोणाच्या अंगात वारा आणन हे कसं काय सांगाव? वारी येऊ द्या, एकाला 50 येऊ द्या, याबद्दल मला काय म्हणायचं नाही. पण त्याला काय पद्धत? गुलालानं एसटी घाण होतीये म्हणताना महामंडळ भाड्यानं गाड्या देत नाही. एसटीला 4-2 झिलकरी केलं तर ते नीड जात नाहीत. देवाचं काम. कंडक्टर काय बोलत नाही म्हणून आपण कसं बी वागायचं हे पटतंय वे? नाही, यात वागणुकीचा सवाल येतोय कुठं? देवाचं झाड वार कुठं कवा येईन हे काय सांगता येतंय का? त्या जगाचा काय संबंध आहे? गुलाल देवाचा भोग आहे त्यो. वारं आलं की झाडाला आग लागते. आपण आपला विचार करावा, दुसऱ्याचा नाही. यात न पटण्याजोगं काय हाय र परबती? बागलाचा गुणाजी म्हणाला. गुणाजीराव, आता तुमच्या घरात देवाची 4 झाड. माय अक्काच्या नावाचा कोणी चांग भाला गाजावला का उड्या हाणायला सुरुवात. आपण कुठे आहे, आपल्या अंगावर काय आहे काय नाहीये याचं काय भान? लुगडी सुटुस्तवर नाचायचं. एसटीत इतर लोक असतात त्याचं काय भान बघा. या धनगरने नागव्या नाचायला लागल्या असली चर्चा होती की. भाऊ बाळू माय अक्का बघून घेईन असं बोलणाऱ्याचं तोंड धरल मग बसा म्हणावं बोंबलत. धनगरी देवाचं सत्त पण त्यासने अजून ठावं नसल. अरे सगळ्याच्या नादी लागा, पण माय अक्काच्या नादी लागणाऱ्याचं भलं होणार नाही. ढेऱ्याचा नामा म्हणाला. ढेरे बोलला. त्याच्या बोलण्याला इतरांनी माना हलवून दुजोरा दिला. परबती बोलायचाच थांबला. ते बघा, काय बसल ती वर्गणी द्यायला मी तयार आहे. माझी बी देवावर श्रद्धा आहे, नाही असं काय नाही. अरे कसली श्रद्धा? सदान कदा देवाची निंदा नालस्ती करतोस ते. आपल्या मेंढरांचा सांभाळ भाऊ बाळू करतो, रोगराईपासून वाचवतो, रानातली सावजं हाकलून देतो. त्याच्या जत्रेला आढवा येतो ते. अहो काळे बाग, असं काय बोलताय तुम्ही? जत्रा करायची नाही असं मी बोललोच नाही. देवाच्या वाऱ्याबद्दल बोलतोय मी. या बघा, देवाच्या कामात वाद नकोय. ज्याच्या घरात देवीची झाडं भगत आहेत त्याने काळजी घ्यावी. परबती बोलतोय त्याच्यात काय वावगं नाही. देव काय नागवं नाचा असं म्हणत नाही ना. एसटी महामंडळाला अर्ज करून गाडी ठरवा, नाही तर बैलगाड्या जोडा. ज्यांच्या कृपेनं आपण सुखी आहे त्यांचा उत्सव आनंदानं करायचा. माय अक्का म्हाकुबाईच्या जत्रेची सगळी तयारी झालेली. महामंडळाच्या 2 एसटी गाड्या ठरवून गाड्याला करणं लावलं. माय अक्काच्या गाण्याच्या चकत्या वाजायला लागल्या आणि गाडीत बसायच्या आधी झाडांच्या अंगात वारं भरलं. एकाला 10 वारी नाचायला लागली. देव एका टायमाला 10 जणांच्या अंगात आलेला.
देवा, आई म्हाकोबाई, झाडाची लय आपदा करू नकासा, जाग्यावर नाचा, आपट झपट करू नका, तुमच्या दरबारी निघोलया. ढेऱ्याचा येसा म्हणाला. येसा बोलला खरं, झाडासनी चेव आल्यागत झालं. कुणाची चोळी तर कुणाचं लुगडं निसटायला लागलेलं. त्यासनी आवरायला 10-20 बाया माणसं गुतली तरी झाडं ऐकणार. भाद्या बायकांचं सोडा, तरण्याबान पोरी नव्या नवऱ्या पण दण उसायला लागलेल्या बघून बापही तोड फिरवून उभं राहिलं. यसाची बायको भीमा आणि साजा पुढं झाल्या. एकीनं दुसरीच्या कानात काहीतरी मंत्र दिल्यागत बोलल्या. त्या दोघींचा हात लागला का वारं थंड झाल्यागत गप उभं राहायचं, मान घेऊन वारं वाढायचं. काय एगत करत होत्या ते त्या म्हाकोबाईला ठावं, पण वारं थांबायचं. ही वाऱ्याची झाडं एका एसटीत कोंबली, त्या एसटीत भीमा साजा बसल्या. बघू आता कसं झाड हालतंय ते. त्या देवाला काय दुसरं काम नाही, मोकळाय वाटतं तुमच्यासाठी, तास तुमच्या अंगात येऊन गोमवायला. भीमा म्हणाली. काय होईन ते होऊन दे भीमा, जिच्या अंगात येईन ना तिचा आता फाडायचंच अशी बोट घालून. इज्जत आहे का नाही? खाली वर उघडं हुस्तर उड्या हाणताय ते. सजा बोलली आणि उभं राहून भीमानं ताकीदच दिली. ठाण्यावर जाऊस्तवर जर काही एखादीच्या अंगात आलं तर तिथंच गाडी उभी करायला सांगून खाली उतरवीन. या उभ्या अंगात माय अक्काचं वारं घेऊन डोलावर टिप रपडलं की यांची अंग भरमत्या. भोंग्याची गाणी वाजली की अंग भरमते. देव तुमचा आळखाय वय, घडी असं येऊन जगाला उघडं दावता येते. सजानं आणि भीमानं असा निब्बार दम भरला. गप्पा गप बारदानं आत टाकावी तशी माणसं एसटीत चढून बसली. आत जागेसाठी तुझं माझं चाललेलं. देवाच्या झाडांनी लिंब नारळाची जुडमं गुलाल संतीला लपितलेला. गाडी चालू झाली. आय म्हाकोबाईच्या नावाचा चांग भलं, भाऊ बाळूच्या नावाचा चांग भलं. गाडी चालू झाली पण अंगात कोणाच्या आलं नाही. बसल्या जागी झाडं डोळं तारवटून बघायला लागलेली. गिरमेची सून झुलाईच्या रांगात. तिने ढांगत हात घातला. तिच्याकडं बघून सजानं काकनं माघ सारली. तिच्याकडं बघून मान हलवली. या असं रंगात या. मगाशी नुसतं बोट चढवले, आता फाडतीच. सजा बोलली आणि फुग्यातली हवा गेल्यागत गिरमेची सून दूर जाऊन बसली. तिने दोन्ही हात जोडलं. जत्रा करून माघारी येऊस्तवर गाडीत कोणाच्या अंगात आलं नाही. स्थानकावर मात्र धिंगाणा केलेला. मोठ्या शिळा उचलून ठेवल्यागत झाडांची अंग नुसती ठणकू लागलेली. गाडीत रडणं कुतणं चाललेलं. नीट बसता येत नव्हतं. किंची नुसती सारखी चुळबुळ चाललेली. बागलाची भागी तर रडायला लागलेली. का ग भागे, काय होते, असं का करतीस? भीमानं विचारलं. अंग दुखतंय, पायाचं मूळ मोडल्यागत झालंय. अगं मग कुबाईचा धावा कर की अंग दाबायला. तिच्या नावानं उड्या हाणल्या नव, मग बोलीव तिला. असं कणतीस का त्याला? अशी ही जत्रा माघारी फिरली. देवाच्या झाडांची दैना झालेली. काय बाय तर अंथरुण धरून पाडल्या. दवाखान्यात नेऊन टोचून आणल्या. तवा कुठं बरं वाटायला लागलेलं. 10वीची परीक्षा झाली. शंभू 11वीत गेला. 11वीत गेल्यावर शंभू गांगरून गेलेला. हायस्कूलच्या शिक्षकांनी त्याच्या मागं नॅट लावलेलं. विषयाची निवड काही करता येईना. 4 भाषा तर ठाम होत्या, अजून 3 विषय घ्यायचे. मग गणित 2 सायन्स घ्यावं का इतिहास भूगोल घ्यावा? इतिहास भूगोल घेतला तर गणित घेता येत नव्हतं. गणित सोडून 2 सायन्स घेता येत नव्हतं. त्यामुळं अवघड जागी दुखणं झाल्यागत शंभूची अवस्था झालेली. प्रत्येक विषयाचा एक गट ठरला होता. सायन्स घेऊन मॅट्रिक होणं जिकिरीचं. प्रयोगासाठी वेळ द्यावा लागायचा. त्यामुळे इतर विषयांचा अभ्यास होणार नाही. नापास होण्याची भीती. शिक्षकानं तर मागं नॅट लावलेलं. काय करावं कळना झालेलं. शंभू, तू गणित सायन्स घे, डॉक्टर होशील, तुझं गणित चांगलं आहे. गणित बीजगणिताच्या रीती पाठ कराव्या लागायच्या. काळ, काम, वेग ही गणितं सोपी वाटायची. पण बीजगणितांच्या रीती, अ वर्ग अधिक ब वर्ग बरोबर काय? शिमगा.
त्यापेक्षा भूमिती सोपी वाटायची. भूमिती घ्यावी तर जे फिजिक्स केमिस्ट्री घ्यावी लागायची, म्हणजे प्रयोग आलेच. बॉम्बलाईला कशा कशाचा मेळ जमत नाही. कोड्यात घातल्यासारखी भाषा. हे सिद्ध करा, त्याचा सिद्धांत सांगा. ऑक्सिजन पासून ते नायट्रोजन वायूपर्यंत सारी उरावर बसल्यासारखी वाटायची. हवेला वजन असतं हे सिद्ध करावं लागायचं. कुठला वायू कशात मिसळला की कसला रंग होतो हे करा, ते लिहा. त्यामुळे फिजिक्स केमिस्ट्री नको वाटायचं. तर सरांचा मागता गादा, शंभू तू हुशार आहेस, तू डॉक्टर नाही तर वैज्ञानिक होणार, हेच विषय घेऊन मॅट्रिक झालास तर तुला खूप संधी आहे. विचार करून करून डोकं ढिल्लं झालेलं. टकुरीत मेंदू नसल्यासारखं वाटायला लागलेलं. एकतर व्हर्नाक्युलर फायनल झाल्यावर मास्टर की कर म्हणून बापू मागा लागला होता. आता मॅट्रिक झालं की डीएड करावं, म्हणजे हायस्कूलवर टीचर म्हणून नोकरी मिळेल. नाही कुठं तर आपली कर्मवीर भाऊराव पाटील संस्था देईल तिथं नोकरी करायचं. शेवटाला पुढं आलं तेच विषय घेतलं, मॅट्रिक पास झाला. पंढरपूर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचं ठरवलं. पंढरपूर कॉलेज जवळचं संस्थेचं कॉलेज असल्यामुळे प्रवेश मिळायची भीती नव्हती. भावकीतला जालिंदर लवटे त्याच कॉलेजात दुसऱ्या वर्गात शिकत होता. त्याला गाठलं आणि कुठं प्रवेश घ्यायचा नक्की केलं. जालिंदर आर्ट्सला होता म्हणून आर्ट्सला प्रवेश मिळाला आणि कॉलेज शिक्षण चालू झालं. आता माती बदलली की पिकं बदलतात तसली गत झालेली. मॅट्रिकच्या वर्गापर्यंत हाफ पॅन्ट हाफ शर्ट गणवेश. कॉलेजात तसं नव्हतं. जालंधर पॅन्ट शर्ट बूट नाही तर चपला घालून मोटरसायकलवरनं कॉलेजला जात होता. शंभूच्या घराची नुसती परवड झालेली. येणाऱ्या उत्पन्नात खर्च भागत नव्हता. कॉलेजला तर जाया पाहिजे. हायस्कूलचा गणवेश घालून घरी वावरता येत होतं. कॉलेजला जायचं तर वेगळा पोशाख करायला पाहिजे हे बापूला सांगायला जीभ रेटन. आईला बोलायची सोयच नव्हती. जर काय झालं तर झांबरीत तिच्या अंगात आल्यागत वाटायचं. मग बाळूभाऊला मध्ये घालायचं ठरवून बाळूभाऊकडे गेला. बाळूभाऊ वाफ वडत होता. त्याच्या पुढे जाऊन उभा राहिला. काय रे शंभू, इकडं का आला? कारभार यानं धाडून दिलं वाटतं. घे घे ते दात्र, वाफ बांधू लाग. मला जमतंय का वाफ वाढायचं? लिवायचं कसं जमतं? लिहिण्यासारखंच आहे की हे असं दात्र धरायचं, आलवार हातानं माती ओढून वरंड्याला अशी लावायची. तिथं काय मंत्र बोलायचं आहे का? ओढतो, वाफ ओढतो, वरंब बांधतो, साऱ्या पण बांधतो. माझं एक काम करायचं, बापूसनी सांगायचं कापड घ्यायला. शंभूराजे, तुमचं काम आम्ही शेवकांनी नाही करायचं तर कुणी करायचं? तुम्ही आता थोर झाला. कॉलेज शिकायचं तर त्या पद्धतीने राहावं लागते म्हणताना कारभाऱ्याने तुम्हाला बुशर्ट पॅन्ट चपला आणल्यात की जालंधर सारखी. अरे आमचा शंभू साहेब दिसला पाहिजे. बापूनं हे कुणाला कळू दिलं नाही. ते बापू कारभारी आहेत. कारभाऱ्याला कळतं कुणाला काय पाहिजे बरं का शंभूराजे. भाऊ तुम्ही हे शंभूराजे काय लावले? पाहिले का साम्या म्हणा बरं वाटते. आता शंभूराजे म्हणायचं. मी बापू वहिनी सगळेच तुम्हाला शंभूराजे म्हणणार. बाळू बोलला आणि खदा खदा हसला. दात्र्यानं माती ओढून वाफा बांधायला लागला. भाऊ बसा की वाईज, मी ओढतो वाफा. तुम्ही अक्षर वाढायची, माती नाही. शंभूत तकाट घराकडे पळाला. त्याचा चेहरा मोहरा बदललेला, उल्हासलेला. शंभूच्या कळला. आई, अगं बघू माझी नवी कापड घालून बघू दे की. कुणी दाजीबानं सांगितलेलं दिसतंय. त्यांच्या मनात कुठली गोड दळून राहिली तर म्हाकुबाईची शपथ. कापड नाही ती म्हणताना हिरमोड झाला होता तुझा. तेव्हा दाजीबा त्यांच्याजवळ बोलले की शंभूराजे कॉलेजात जाणार तर कॉलेजच्या पोरागत दिसलं पाहिजे, चांगली कापड घ्या. अगं आई, हे शंभूराजे काय म्हणतायत? परकेगत वाटते कानाला. मला आपलं सभ्या म्हणा की. तुझ्या बापाला अख्खं गाव कारभारी म्हणते का नाही, तसं तुला शंभूराजे म्हणाय पाहिजे. सजा बोलली आणि पेटीत घालून ठेवलेली कापडं काढून दिली. कुणाच्या मापानं शिवली बरं बापूने? शंभूनं मॅनीला अंगावर चढवला, पॅन्ट घातली, एकदम आटोपशीर. कुठं सूदभर मापात फरक वाटेना. कापडं घातली, घरातच 4 चक्रा मारून चप्पल घातली, दारात उभा राहिला. काय शंभूराजे, कशी काय वाटली कापडं? बापू हो एकदम फिट.
कुणाच्या मापात शिवून घेतली? याचं तुला काय करायचे? तुझ्या अंगाला बरोबर आले ना, बस. नवीन कापडं, नवीन शिक्षणाची सोय, सगळं कसं नवं नवं, नवया जगात आल्यासारखं. शंभू बावरून गेलेला. पंढरपूरचं कॉलेज लांबून बघितलेलं आता आत फिरून बघत होता. तिथे जुनी झालेली मुलं मुली घोळक्यानं जमून हसत खिदळत होती. खांडात नव्या आलेल्या मेंढरागत शंभू फटकून उभा. त्याच्या ओळखीचं कोणी दिसत नव्हतं. जालिंदर होता, तो त्याच्या संगती सोबत्यात रंगलेला दिसायचा. त्यातून सवड घावली तर बोलायचा, निघून जायचा. शंभूला एकटेपणाची जाणीव. त्याच्या वर्गातले पास झालेले त्याचे साथी वेगळ्या कॉलेजात गेलेले. 4 पोरं होती, ती बी याला मिसळून घेत नव्हती. त्यांच्यात मिसळायचा, बोलायचा, शंभू प्रयत्न करायचा, नाही असं नाही. पण ती पोरं शंभू जवळ आला की शंभूला टाळायची. शंभूला वाईट वाटायचं. 11वीच्या वर्गात यांच्या संगत दोस्ती केली नाही म्हणून शंभू आपल्यालाच दोष द्यायचा आणि एकटाच कॉलेजात बसायचा. 15 महिना गेला. त्याच्या शेजारी बसणारा राजेवाडीचा सनगराचा शिवा त्याच्या बरगट्टी जमली. शिवाचं मैतर ह्याचं मैतर झालं. त्यांच्या संगतीत शंभू रमायला लागला. हायस्कूलचं वातावरण निराळं होतं. हायस्कूल सुटलं की कोण कोणासंग जास्त बोलत नव्हतं. घरी जायची प्रत्येकाला घाई. कॉलेजचं तसं नव्हतं. ज्याच्या विषयाचा तास नसता त्या मुलं मुली वर्गात बसत नसत. कॉलेजच्या आवारात घोळक्यानं जमाची. मोकळ्या मनानं गप्पा चालायच्या, मैत्री वाढायची. पहिली चाचणी परीक्षा झाली आणि कातरलेल्या मेंढरागत शंभू चमकला. एक हुशार विद्यार्थी म्हणून त्याच्या वर्गातली मुलं मुली त्याची मैत्री व्हावी म्हणून त्याच्या संगत सलगी करायला लागलेली. शंभू मुलींना बिचकायचा. मुली जवळ आल्या की लाजायचा. मुली मात्र बिनधास्त त्याच्या जवळ येऊन त्याच्याशी बोलायच्या. एखादी थाप त्याच्या पाठीवर पडायची. त्याच्या आडनावानं हाक मारायच्या. काय लवटे, कधीतरी कॅन्टीनला चला, चहा द्या, नाही तर आमचा घ्या. नाही, मला नाही आवडत चहा. मग निर्माण करा ना आवड चहाची. जे जे आवडत नाही त्याची. इथं पथ्य पाणी पाळायचं नाही, पथ्यावर पाडून घ्यायला शिकायचं. मीना पाठक त्याला म्हणाली. काय बोलताय ते कळत नाही. मी इथं लांबनं येतो ना शिकायला. याला काही कळत नाही ग, बाटलीने दूध पितोय, याला आपण शिकूया. क्षीरसागर म्हणाली. त्या मुली बोलत होत्या. शंभू सुंभासारखा गप्प उभाच. त्याला मुलींनी घेरलेला बघून शिवा आला. शंभूकडे बघून हसला. लवटे, चल की चहाला. पाठक, तुम्ही पण चला, शिवा म्हणाला. फुल का अर्धा अर्धा? अगं भागवत, जसा मिळेल तसा पदरात पाडून घ्यायचा. नाही, तुम्ही सांभाळून घ्या, नाही तर फाटेल एक दिवस. काय रे, काय फाटेल म्हणतोयस? अगं पदर. पण पदर फाटायला साड्या नेसाय पाहिजे. आपण तर पंजाबी सूट घालतोय नाही का? पाठक म्हणाली. असं तसं बोलत घोळका कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेला. तर तिथे जत्रा भरल्यागत गर्दी. कोणाचा कोणाला मेळ नसल्यागत. कोण चहा पितंय, कोणाला पाव महत्वाचा. शंभूनं हे असलं चुकून कधीही खाल्लेलं नव्हतं. मुलांकडे बघत उभा. तवर भागवतनं त्याचा हात धरून ओढला. शंभूचा तोलच गेला. अरे पडशील, इथे बस, माझ्या शेजारी बस. मी काही लग्न लावत नाही तुझ्या बरोबर. लाजू नको रे, बस. बोल, काय घेणार? मी देते रे, बोल. अगं भागवत, त्याला वडा दे, वडा गोल गोल. ढोकळा देतेस का? ढोकळा नाही तर नको, चहा चालल. शिवा बोलला. भागवतनं त्याच्या पाठीत धपाटा हाणला. चल रे हलकट. आता का? शंभूला बोलता येत नाही, त्याची भीड अजून चेपली नाही तर त्याची खेचा खिची लावली तुम्ही. इतर मुलं मुली टिंगल मस्करी करायचे, बोलायचे, पण बोललं तर राग नसायचा. या वातावरणाचा शंभूला सराव होत चालला. मुली त्याला नोट्स मागायच्या. हा त्यांना आपली नोट्स काढलेली वही द्यायचा. दुसऱ्या दिवशी वही चिठ्ठी असायची. याला त्याचं काहीच वाटायचं नाही. मस्करीवारी सोडून द्यायचा. शंभू लवटे, तू चिठ्ठी वाचलीस का नाही? भागवतनं विचारलं. वाचली, फाडून टाकली. पुन्हा नको असं करू भागवत. अरे किती वाट बघितली मी, येशील असं वाटलं होतं. मला वाटलं तू मस्करी केली असेल. आता असं कर, रविवारी मी घरी जाणार आहे, माझ्याबरोबर आमच्या घरी चल. खूप बघण्यासारखं आहे. तू गजी पाहिला का? गजी खेळ बघ की आमचा.
हे अरे तुला येतं का रे गजी खेळायला? आता ते इथं कसं सांगू, शिवाचा ग्रुप येणार आहे. अरे मग आपला ग्रुप म्हण की, तू आता आमच्या ग्रुपचा पार्टनर झालायस. येणार मी, मला बघायचं तुमचं काय काय असतं ते. रात्रभर थांबावं लागेल तुला. अरे सगळे थांबणार नसले ना तरी सुद्धा मी थांबणार, मुद्दाम तुझ्यासाठी. चल, या निमित्तानं तुझ्या आईला भेटता येईल. बोलता बोलता भागवत निघून गेली. शिवा धावत आला. शंभू, रविवारचं सगळ्यांना सांगितलंय, आपल्या ग्रुपमध्ये ब्राह्मणाची मुलं ते मटण खाणार नाहीत. त्याचं काय? आत याड्या, अरे गोडवा निवत असतो की पुरणपोळीचा, नसलं तर मुद्दाम करायला सांगू. याची नका काळजी करू. रविवारचा दिवस उगवला. सकाळी 10 वाजता शिवा आपला ग्रुप घेऊन शंभूच्या वस्तीवर आलेला. नवख्या माणसानं बघून कुत्री भुकायला लागलेली. परबती पुढं झाला. त्याने कुत्र्याला दगड मारून हुसकलं तरी मोगरी झांबरी चावताळून मुलांच्या अंगावर जायच्या. मुली मुलांच्या मागं लपायच्या. शंभूनं टिकारनं घेतलं आणि मुलात मिसळला. तवा कुठं मोगरी झांबरी शांत झाल्या. शिवा सगळ्यांना घेऊन त्याच्या अभ्यासाच्या खोलीत गेला. मुलं बसली नाही तोवर सजा आत आली. मुलांनी तिला नमस्कार केला. सजा मनापासनं हसली. बस बर का, तुम्हाला खायला आणते, सांजा केलाय. हे हा सांजा काय प्रकार आहे? अगं सांजा म्हणजे ती कडशिरा, त्याला उपीट पण म्हणतात. मुलं गप्पा मारत बसलेली. भागवत शंभूची अभ्यासाची खोली बघत होती, त्याच्या वह्या चाळत होती. तिच्याकडे मुलं बघत होती. काय बघतेस का एवढं? कुलकर्णीने विचारलं. काय नाही ग, शंभूला इथे किती निवांतपणा मिळतो. त्याला अभ्यास करायला स्वतंत्र खोली आहे म्हणून त्याचा एवढा चांगला अभ्यास होतोय, चांगल्या नोट्स काढतोय तो. मग काय विचार काय आहे तुझा? अभ्यासाच्या निमित्तानं येणार आहेस का काय इथे? पाठक तिला म्हणाली. पाठक बोलली आणि सगळे खळखळून हसायला लागले. त्यात काय एवढं? अभ्यास होत असेल तर काय हरकत आहे अशा शांत निवांत वातावरणात? अगं तू येशील ग, पण आता बघितलंस ना कुत्री कसली भयंकर आहे. ती येऊ देतील का तुला? ओळखीची झाल्यावर काही करणार नाही ती कुत्री. भागवत बोलली आणि सजा उपीट चहा घेऊन आली. भागवत पुढे झाली. तिने सजाच्या हातातलं चहाचं घेतलं. सदानं आणलेल्या कब्बशा मांडल्या आणि शंभूचा मामा आत आला. त्यानं एकदा मुलांकडे नजर टाकली, रामराम घातला. काय शंभू राजे, मैत्र हेत वाटतं तुमचं? हा, मुद्दाम बोलवलंय गजी बघायला. म्हणजे दिवसभर हेत बसणार होय? गजी सांच्याला उभं राहते जेवण झाल्यावर? नाही, आता चहा घेतल्यावर मळ्यातनं फिरवून आणणार की. वाईस बेतानं फिरवा बरं का शंभू राजे. एखाद्याचा पाय घासरायचा रानात चालायची सवय नसन. नाही तसं काय होणार नाही मामा, नका काळजी करू. रानात फिरायची सवय हाय सगळ्यासनी. बोलता बोलता मुलांनी सांजा खाल्ला, चहा घेतला. शंभूनं बाहेर येऊन कुत्रे कुठं आहे ते बघितलं. मीठ सगळ्यांना घेऊन मळ्याकडे निघाला. मळ्यात होती ती पिकं दाखवून बेंदकडे निघाला. तो ओल्या सरीवरून पाठकचा पाय घसरला. तिने पटकन शंभूला धरलेलं. सावकाश सावकाश, जरा सावधपणानं चाला, पडाल, पाय मुरगळल. मळा दाखवून शंभू सगळ्यांना घेऊन बेंदकडे निघाला. तर 2 बोकडांना घेऊन बाळू वाघमोड्याच्या वस्तीकडनं येताना दिसला. काय शंभू राजे, ही फौज घेऊन कुठं बेंदला चालला का? हा, बेंद दाखवून आणतोय की. शंभू राजे, आपली बकरी तिकडं आहे ती. गड्याला सांगा बकरी घेऊन लवकर ये म्हणा. तुम्ही पण उशीर लावू नका. पेरू खायला घाला ह्यासनी. हिरवं कच्च खाऊ नका, पिकलेलं खा. काय शंभूराजे, घरातलं प्रत्येक जण तुमची काळजी घेतोय. आता तू पण शंभूराजे म्हणायला लागली का? लवटे विसरली वाटतं. अरे तुला एवढ्या चांगल्या नावानं बोलवतात तर मी का बरं लवटे असं म्हणावं? आजपासून शंभूराजे म्हणायचा सगळ्यांनी. ही सगळी मुलं बेंदला गेली. पिकले पेरू मळ्यात होते ते मनसोक्त खाऊन वस्तीवर आले तर मोठमोठ्या हांड्यात मटण रांधत होतं. त्याचा खमंग वास सुटलेला. सगळी एकमेकांकडे बघत होती. शंभू मात्र कोड्यात पडलेला. घाईत आईला सांगायचा विसरला. त्यांनी कपाळावर हात मारला. काय रे, काय झालं? भागवतनं विचारलं. अगं तुमच्या नांदात आईला तुमच्या खाण्यापिण्याची सोय करायचं सांगायला विसरलो ना. अरे काळजी करू नकोस, देवाचा प्रसाद खातील सगळे. काय रे? हा, पण त्या भागवतला विचारा बाबा, तिला चालतं का नाही ते. कुलकर्णी म्हणाले. वागवा,
तुम्हा सगळ्यांना चालतं, मग मला का नाही चालणार सांग? मी मामाकडे गेले ना पुण्याला तर मुद्दा म्हणतात मामा घरी करतात बरं. भागवत म्हणाली. देवाला नैवेद्य दाखवल्यावर पंक्ती पडलेल्या. सगळी मुलं शंभूच्या खोलीत जेवायला बसलेली. त्यांच्या दिमतीला एक स्वतंत्र माणूस आग्रहानं वाढणारा. कड्डात बाजरीच्या भाकरा कुस्करून मुलं हाणत होती, छान झालंय म्हणत होती. सगळ्यांची जेवणं झाल्यावर वस्ती पुढच्या मोकळ्या जागेत ढोल आलं. वाजवणाऱ्यांनी ढोलाच्या दोऱ्या आवळल्या आणि खेळणाऱ्यांनी हातात रुमाल घेऊन रिंगण धरलं. शंभू शिवा त्यांच्यात मिसळले आणि ढोलावर थाप पडली. रुमाल आकाशात फडकले. रंगारंगांचे रुमाल. ढिपांग ढिप, डिबी डिबी ढिपांग, इटिपाडी ढिपांग. ढोल वाजायला लागला. त्याच्या तालावर पावलं थिरकली. ढोलाची गती वाढत गेली तशी पावलांची थिरकन गतिमान झाली आणि बिरोबाच्या नावानं चांगभलं गाजवलं. बिरुदेवाच्या नावानं चांगभलं खेळाला चेव आला. पिसारा उभारून मोर नाचावा तसं रुमाल फडकावून गजी नाचायला लागले. शंभू तल्लीन होऊन नाचत होता, कुठं कमी पडत नव्हता. ढोलाच्या तालावर त्याची पावलं पडत होती. शिवाचा मात्र ठेका चुकत होता. त्यामुळे खेळगाड्यात घोटाळत होता तो. शंभू मात्र तरबेज. त्याच्या देहीचा ढोल झालेला ठेका सोडत नव्हता. बघणारे चेकाळलेले. बिरुदेवाच्या नावानं चांगभलं, ज्योतिबाच्या नावानं चांगभलं गाजवलं की खेळाला जोम चढायचा. हवेत रुमाल फेकल्यागत वर रंगाचं फवारा उडल्यागत वाटायचं. विजेच्या उजेडात ठळक दिसायचं. भले भले वारे ढोल्या वा, काळेबागचा गणा म्हातारा म्हणाला. गणा म्हाताऱ्यानं हाळी दिली. ज्या ढोले उसळले म्हणता, नाचून ढोल वाजवायला लागले पण ठेका काय चुकेल. पहाट झाली. कोंबडं आरवायला लागलं. एकामागून दुसरा मग तिसरा करता करता वाड्या वस्त्यावरचं कोंबडं उठा उठा म्हटल्यासारखं कुक्कुच्ची कू करून आरडायला लागलं. त्यांच्या आवाजानं आसमंत भरून गेला. त्या वक्ताला सुंभरानला सुरुवात झालेली. हातात झांजा घेऊन खेळातलं गडी उभं राहिलं. सुंभरान मांडलं र सुंभरान मांडलं, गणपती देवाला पार्वती बाळाला, पार्वती बाळाला या शंकर देवाला, शुंभरान मांडल र शुभरान मांडल, शंकर देवाला ब्रह्म देवाला. शंभू सांगायला लागला मित्रमंडळींना. भजनाचा प्रारंभ निरूपण भगवंताच्या नावानं होतो, त्याप्रमाणे आमच्या खेळाची सुरुवात समर्पण देवाच्या नावानं होती. ही पारंपरिक प्रथा आहे. गजीनाथ, गजनाथ. गजनाथाची सुरुवात अत्यंत सावकाश होती. इथं गज गणपतीचं स्तवन असतं. फक्त गजी पुढं हातातले रुमाल फडकवतात, गणराजाला वंदन केल्यासारखे. मग जसा जसा वेग वाढतो, गती वाढती, त्याप्रमाणे गजी खेळात रंग भरत जातो. मिरक्या फिरक्या बैठकी बाकरी वाकरी तसे आलेले सगळे या खेळात. प्रत्येक लकबीत भगवंताचं एक असं वैशिष्ट्य आहे. त्या पद्धतीनं गजी खेळला तर जाणकार बघणारे बिरुदेवाच्या नावानं चांगभला गाजवून शाबासकी देतात. आणि त्यामध्ये तुझ्यासारखा अभ्यासू खेळतोय म्हणजे खेळ उत्तम, पाठक म्हणाले. नाही तसं नाही ग, ही परंपरा आहे. हे लाल फेटे बांधून बसलेत ना, ती जाणकार मंडळी आहेत. एखादं पाऊल किंवा रुमालाचा बार चुकला तर देवाचा अपमान झाला म्हणून उठून थोबाड फोडतात बरं का. म्हणजे गजनृत्य शुद्ध मनोभावातून साकारलेलं उत्तम नृत्य, कुलकर्णी म्हणाले. नाही तुम्ही त्याला काही म्हणा, पण धनगरांच्या भावनेचा हा उत्कट प्रकार आहे यात शंका नाही. शकुंतला आंबले म्हणाली. शकुंतला आंबले एवढी गप्प बसणारी बोलली. या मुलांची चर्चा तिकडे खेळगाड्यांनी आवरावर केली. पाटणीवर ढोल टाकून निघून गेले. पर्वतीची वस्ती एकाएकी भकास दिसायला लागली. मुलं निघाली. शंभूचं अख्खं कुटुंब त्यांना घालवत वाटेपर्यंत आलेलं. कुत्र्याने तर गोंगाट केला. खरं वाटणार नाही, कुत्री मुलांच्या जवळ येत होती. मुलं मुली भीत होत्या, त्यांना सजानं भरोसा दिलेला. आता काय करणार नाही ती, खुशाल त्यांच्या अंगावरनं हात फिरवा, त्यांना गोंजारा. पुन्हा आलात ना तर भुकणार बी नाही ती. मुलं निघून गेली आणि शंभूचा मामा पर्वती जवळ बसला. मग माझ्या बोलण्याचा काही विचार केला का नाही? मामा म्हणाला. गाई कशाला करताय, पोरं कुठं पळून जातात का? पर्वती त्याला म्हणाला.
पाहुणं, माझी लेक कुठं जातीये? तुमच्या लेकाचा भरोसा नाही. कॉलेजात गेला तर पोरी पार घरापतूर घेऊन आलाय. उद्या एखादी घरात घालायला कमी करणार नाही, त्या वागताला काय करणार? अरे असं नाही होणार, संभूषा नाही, हिरा म्हणाली. हिरा सजाची बहीण पटकन बोलून गेली होती. असली शहाणी पोरं पुढं बिघडतात, हे उदाहरणानं सांगू का मी? नाही राग येईन तुम्हाला, पण हिराबाई तू बोलू नग. शंभू राजे अजून शिकतोय, त्याच्या लग्नाची घाई कशा पाय करायची? अजून 2 वर्ष कळ काढा की. अरे 2 काय 5 वर्ष कळ काढतो, पण आजच्याला जे काय ह्या डोळ्यांनी बघितलं ना, त्यामुळे टाळकं बिघडलंय. इतकी लगा का? मामा, शाळा कॉलेजात असतंय असं. तुम्ही कॉलेजात गेला नाही म्हणून तुम्हाला अवघड वाटतंय. शिकणारी पोरं मनानं मोकळे असतात, मोकळी वागतात बहीण भावागत. सदा म्हणाला. सदा बोलला, त्याचं म्हणणं खरं वाटल्यागत परबती हसला. त्यानं सदाच्या पाटणीवर थाप टाकली, तवर सजानं ताटं वाढली. बसा घावा खासभर, तुझीच लेक सून करून घेणार आहे. पायका टाकून ठेव जावायसाठी. अक्का असं बोलायचं नाही. 9 खंडाचा धनी आहे मी. 20-25 एकर बाग आहे ते. अरे मागून मागून काय मागणार? 5-50 हजार नवं. ते बघा बाया, अरे मी आपलं गमतीनं बोलली तर ह्याचं गुरुमीतच चाललंय. गप्पा उगा शानपणानं जेवा चला. सजा म्हणाली. श्रोते हो, हा होता 7वा भाग. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.